सैनिक टाकळीमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी. सैनिक टाकळी या गावात रामनवमी या सणाला विशेष महत्व आहे. सैनिक टाकळीचे पुरातनकालीन मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर हे या गावात आहे. पुरातन काळापासून या मंदिराला रामगया म्हणून संबोधलं जातं. रामेश्वर या मंदिरामध्ये गेल्या 7 दिवसापासून वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात सप्ताह सुरू असतो. प्राचीन काळात भगवान राम, सीतामाता व लक्ष्मण यांचं या परिसरामध्ये वास्तव्य झाले असं बोललं जातं. रामेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे. भगवान शंकरांची पिंड व नंदी देखील इथं आहे. संपूर्ण सैनिक टाकळीकरांचे ग्रामदैवत आहे. आज रामनवमी दिवशी पहाटेपासूनच भक्तांची मंदिर रामदेव दर्शनासाठी रेगी लागलेली होती. मंदिर परिसर फुलांनी सजलेला होता. महिलांनी मंदिराकडे येणाऱ्या संपूर्ण मार्गात रांगोळी काढल्यामुळे सुशोभित झाला होता. आज सकाळ सकाळी आरती, काकड आरती तसेच शंखनाथासह मंदिरामध्ये अभिषेक झाला. रामनवमी दिवशी सैनिक टाकळीसह महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो लोक इथं जमून श्रीराम जन्मोत्सव फुलांच्या पुष्पवृष्टीसह दुपारी 12 वाजता साजरा करतात. यानंतर महिला राम जन्मोत्सवानंतर पाळणा गातात. त्यानंतर हजारो लोकांसाठी इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. सध्या सैनिक टाकळी चंदूर पूल झाल्यामुळं मंदिराला परराज्यातील पर्यटक देखील भेट देत आहेत. यामुळे मंदिराला तीर्थक्षेत्रासारखं स्वरूप आलेलं आहे. अशा प्रकारे सैनिक टाकळीमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदानं रामनवमी संपन्न झाली. सुदर्शन पाटील, सैनिक टाकळी.